नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 5 आहे, ज्यामध्ये आपण महिला व बालिका विभाग भरती 2025च्या मित्रांनो संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाकरिता परीक्षाभिमुख अशी संपूर्ण काही PYQ बेस अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण मित्रांनो रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत। जर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसतील तर फटाफट मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट या ठिकाणी पाहायला मिळणारी असेल। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपले मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्ही आपल्या चॅनलचा जो ऑफिशियली डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी मित्रांनो जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओचे पार्ट्स पाहू शकता। आणि मित्रांनो ते संपूर्ण काही पाहूनच घ्या, कारण का त्यामध्ये आपली जी रिसेंटली 2024ला झालेली पदभरती होती त्यामध्ये देखील संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाकरता मित्रांनो त्यावेळेस जी काही पदभरती घेण्यात आलेली होती आणि त्यावेळेचा जो क्वेश्चन पेपर आहे तो मित्रांनो आपण जे आहे त्यामध्ये सोडवलेला आहे। त्यामुळे तुम्हाला 2025 मध्ये जी आपली येणारी एक्झाम आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावरून तुम्हाला संपूर्ण काही मित्रांनो एक गेस करता येणारा असेल। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण प्रश्न पाहणार आहोत त्यामधलेच बहुतांश प्रश्न यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत, तर त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षा दृष्टिकोनातून। त्यामुळे काळजीपूर्वक मित्रांनो संपूर्ण प्रश्न या ठिकाणी पहा। तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओला। तर व्हिडिओमधला प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो, राजांनी गनिमा कावा करण्याचं ठरवले तेव्हाच खानचा पराभव निश्चित झाला। तर ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तर वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे या ठिकाणी सांगायचं आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की मिश्र वाक्य या ठिकाणी होणार असेल। तर मिश्र वाक्य हे आपल्याला कशाहून या ठिकाणी कळालेलं आहे? तर मिश्र वाक्याची डेफिनेशन अशी आहे मित्रांनो, जेव्हा वाक्यात एक मुख्य वाक्य आणि एक किंवा अधिक गौण वाक्य असतात तेव्हा जे आहे त्याला मिश्र वाक्य असं जे आहे ते संबोधलं जातं। जसं सांगायचं झालं तुम्हाला, मिश्र वाक्य जे आहे ज्यामध्ये जेव्हा तेव्हा जर तर यासारखी उभ्या नवी अवयवांनी जोडलेली असतात। आणि या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं यामध्ये तेव्हाच या जे आहे शब्दाने दोन वाक्य जोडली गेलेली आहेत, त्यामुळे याचं पर्याय नंबर ड जे की मिश्र वाक्य हे होणार असेल। आणि तुम्हाला ही 100% अशा स्वरूपाचीच क्वेश्चन तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये मित्रांनो पाहायला मिळणारी असणारी आहेत। त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे, किरण चपाती खातो या वाक्याचे रीती भूतकाळ वाक्य कोणते? तर या वाक्याचं रीती भूतकाळ जे की ओळखायचं आहे। तर रीती भूतकाळ म्हणजेच काय? तर भूतकाळात एखादी क्रिया सतत घडण्याची रीत किंवा सवय दर्शवण्यासाठी असे जे थोडक्यामध्ये हे जे आहे यामध्ये ज्याला की आपण रीती भूतकाळ असं म्हणतो, जे की प्रिव्हियस मध्ये। तर यात जे उत्तर होईल जे की पर्याय नंबर या ठिकाणी जे की सी होणार असेल, की किरण चपाती खात असे हे जे आहे जे की रीती भूतकाळ वाक्य होणार असेल। कारण का याच्यामध्ये खात असे ही जी आहे रीती भूतकाळाचं रूप आहे आणि यामध्ये असे हे एक सहाय्यक क्रियापद देखील वापरलं जातं, म्हणून पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा पुढील आपला तिसरा प्रश्न असा आहे, व्याकरणदृष्ट्या बरोबर असलेला शब्द ओळखा। तर व्याकरणदृष्ट्या या ठिकाणी तर याचं जे उत्तर होईल ते आहे ऑप्शन नंबर जे की ब, तीर्थ स्वरूप हे या ठिकाणी होणार असेल। तर यामध्ये आपण इतर पर्याय का होऊ शकत नाही, ज्यामध्ये औपचारिक, दीपक किंवा मनस्थिती। तर यामध्ये औपचारिक ऐवजी औपचारिक असावे आणि दीपक ऐवजी जे की दी या ठिकाणी जो आहे त्यामध्ये दीर्घ असावा लागतो, जे की यामध्ये दीर्घ असावा। आणि मनस्थिती ऐवजी या ठिकाणी जे मनस्थितीचं आहे यामध्ये तर मनस्थिती ऐवजी जे आहे मन आणि स्थिती योग्य मानलं जातं, पण तीर्थ स्वरूप या ठिकाणी जो की शुद्ध शब्द आहे, म्हणून पर्याय नंबर याचं जे की ब हे उत्तर या ठिकाणी जे की बरोबर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जे की चौथा प्रश्न असा आहे, भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल 28 युगे विटेवर उभा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा। तर या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे। तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला आपण काय म्हणतो? जे काही सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? तर विशेषण असं जे आहे ते म्हणतो। तर यामध्ये 28 जे की आपल्या पर्याय क्रमांक सी मध्ये हे उत्तर होणार असेल। तर 28 हा जो शब्द आहे तो 28 हा शब्द युगे या नामाची जी की संख्या सांगत आहे, म्हणून ते संख्या विशेषण होणार असेल, म्हणून पर्याय नंबर याचं जे की सी म्हणजे की 28 या वाक्यातील विशेषण जे की होणार असेल। पर्याय नंबर याचं सी हे उत्तर या ठिकाणी येणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 5 आपला, गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली या वाक्यातील धन्व्यार्थ कोणता हे जे या ठिकाणी सांगायचं आहे, की गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली। तर या ठिकाणी आपण पाहता घरावरून याचा अर्थ जे की
छतावरून असा न घेता घराच्या समोरून म्हणजेच की रस्त्यावरून असा जर सुसंगत अर्थ आपल्याला घेतला जातो. म्हणून मूळ अर्थाला बाधा येत असल्याने जो दुसरा अर्थ घ्यावा लागतो त्याला काय म्हणतात तर लक्षार्थ असं जे की म्हणतात. म्हणून पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल, जे की लक्षार्थ या ठिकाणी जे याचं उत्तर होणार असेल. कारण का घरावरून याचा अर्थ या ठिकाणी आपण घराच्या वरून किंवा छतावरून असा होत नाही, तर घरावरून म्हणजेच काय तर घराच्या समोरून या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागणार असेल. तर त्याचे पर्याय नंबर याचं ब उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? तर अयोग्य पर्याय, तर या ठिकाणी काही आपल्याला जोड्या आहेत जे की पाहावं लागतात. तर त्याने आपली चूक कबूल केली तर कर्मणी प्रयोग, विद्यार्थी बसतो सकर्मक कर्तरी प्रयोग, शिपायाने चोरास पकडले भावे प्रयोग आणि तो गाणे गातो सकर्मक कर्तरी प्रयोग. तर यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जो काही प्रयोगानुसारचं अयोग्य पर्याय आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की विद्यार्थी बसतो सकर्मक कर्तरी प्रयोग. तर बसणे हे अकर्मक कर्तरी क्रियापद आहे, म्हणजे की यात कर्म नाही, त्यामुळे विद्यार्थी बसतो हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे जे की सकर्मक नाही. त्यामुळे याचं पर्याय नंबर जे की ब हे जे आहे थोडक्यात या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर मराठी व्याकरणावर तुम्हाला अशा प्रकारचे एकदम कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर काही शिफ्टला इझी देखील असतं, तर काही शिफ्टला असे अवघड देखील प्रश्न मित्रांनो तुम्हाला विचारतात. त्यामुळे मराठी व्याकरणाचं तुमचं बेसिक टू ॲडव्हान्स हे मजबूत असणं खूप अतिशय इम्पॉर्टंट यामध्ये आहे. त्यानंतर पुढील 7वा प्रश्न आपला, पुढील म्हण पूर्ण करा. अळवाची खाज डॅश. तर या ठिकाणी म्हण जे की पूर्ण करायची आहे. तर अळवाची खाज घशालाच कळते, म्हणजे की पर्याय नंबर सी मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अवळाची खाज जे की घशालाच कळते. तर ही एक मराठीतील प्रचलित म्हण आहे ज्याचा अर्थ ज्याचे त्यालाच दुःख किंवा त्रास समजते असा थोडक्यामध्ये होतो. म्हणून पर्याय नंबर याचं जे की क हे उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आठवा आपला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे? तर कोणाचा आहे हा अभंग? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, संत तुकाराम यांचा आहे. तर हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आहे, ज्याच्यातून त्यांनी निसर्गाचे महत्त्व जे आहे ते सांगितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा, कवितेचं चरण म्हणताना मध्ये जे थांबतो त्या थांबण्याच्या जागेला काय म्हणतात? तर कवितेचं चरण म्हणताना मध्ये जे आपण थांबतो ना त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला जे आहे यती असं जे आहे ते म्हटलं जातं. तर कवितेच्या चरणात अक्षरांच्या उच्चारासाठी विश्रांती घ्यावी लागते आणि त्या विरामाला छतचाद्री जे की यती असं जे आहे ते म्हणतात, जे की छंदशास्त्रामध्ये त्याला यती असं जे आहे ते संबोधलं जातं. म्हणून पर्याय नंबर याचं सी हे उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 10वा, मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तास शाळेचा अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार ओळखा. तर हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर याचं उत्तर होणार असेल जे की पर्याय नंबर सी, संयुक्त वाक्य होणार असेल. आता संयुक्त वाक्य कसं ओळखायचं असतं? तर जेव्हा दोन जे की प्रधान म्हणजे की स्वातंत्र्य, जेव्हा दोन स्वतंत्र वाक्य आणि व पण यासारख्या समुच्चयबोधक उभयान्वयी अवयवाने जोडलेले असतात तेव्हा ते संयुक्त वाक्य असं जे की म्हणून ओळखले जातात. तर आपल्या या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं व हे या ठिकाणी आलेलं आहे, त्यामुळे हे जे आहे थोडक्यामध्ये संयुक्त वाक्य होणार असेल. म्हणून पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही महिला व बालिका विभाग भरती 2025च्या संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी आपली असलेली स्पेशल रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर लगेच जॉईन करून घ्या. त्यामध्ये जे काही आपली 2024 मध्ये झालेली भरती होती महिला व बालिका विभागाची संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी, त्यावेळेस देखील जागा होते मित्रांनो. तर त्यावेळेस आपण यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण ऍड करून दिलेले आहेत व त्यासोबतच संपूर्ण काही इफेक्टिव्ह ईबुक देखील आपण त्यामध्ये ऍड केले आहे व त्यासोबत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कोर्स देखील त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच संभव प्रश्नपत्रिका देखील त्यामध्ये आपण ऍड करून दिलेला आहे आणि आताची जी आपली डिस्काउंट मध्ये प्राइस आहे जी की 499 फक्त ठेवलेली आहे, जी की या बॅच मध्ये तुम्हाला हे सर्व काही इंटिग्रेट करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही याहून अधिक महागड्याची कोचिंगची देखील अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही स्पेशल बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी लगेच जॉईन करून घ्या आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही येथून जे काही लागेल ते मित्रांनो मिळवून घेऊन चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपले स्पेशली मित्रांनो क्रॅश कोर्स बॅच जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यामध्ये आपण परिपूर्ण सब्जेक्टनुसार तुम्हाला सर्व काही ई बुक, टेस्ट सिरीज, व्हिडिओ कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे आणि मित्रांनो ही तुम्हाला एकमेव आणि शेवटची संधी असणार आहे, ज्यामध्ये 100% मित्रांनो तुम्हाला स्टडी मटेरियल क्रॅकिंग एक्झामनुसार तुम्हाला आपण बनवून देत आहोत. त्यामुळे वेळ वाया घालू नका, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आपल्या ॲप्लिकेशनची,
वर्षी जॉईन करून घेऊन चांगल्या तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतर 11वा प्रश्न, सेतू माधव पगडी यांचे टोपण नाव काय आहे? तर सेतू माधव पगडी यांचं टोपण नाव, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की कृष्णकुमार असं त्यांचं टोपण नाव आहे. तर ज्येष्ठ इतिहासकार आणि साहित्यक सेतू माधव पगडी यांना कृष्णकुमार या टोपण नावानं जे की ओळखलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 12वा, शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणता आहे खालीलपैकी सांगायचं आहे. तर शुद्ध शब्द अव्यय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, देखील हे जे आहे या ठिकाणी होणार असेल. तर यामध्ये तुम्हाला सांगतो की च, पण, देखील, मात्रा म्हणजे सुद्धा ही सगळी शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत, कारण ती नामाला जोडताना नामाचं सामान्य रूप होत नाहीत, म्हणून पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 13वा प्रश्न, धाव, नृत्य, हास्य या नामाचा प्रकार ओळखा. तर या नामाचा काय होणार असेल प्रकार, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की भाववाचक नाम हे जे आहे हे होणार असेल. तर ज्या शब्दातून प्राणी किंवा वस्तू यांच्यातील गुण, धर्म किंवा भाव याचा बोध होतो त्यांना जे आहे भाववाचक नाम असं जे आहे ते म्हणतात, म्हणून पर्याय नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचविला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर याचे उत्तर होईल ते आहे पर्याय नंबर सी, जे की कर्मणी प्रयोग हे होणार असेल. आता कर्मणी प्रयोग हे कशाहून होईल, तर हे जे आहे ते नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगाचं या ठिकाणचं उदाहरण आहे. तर इंग्रजीतील आपण पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे मराठीत ज्या द्वारे किंवा कडून प्रत्यय लावून हा प्रयोग जो आहे तो केला जातो, म्हणून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर द्वारे या ठिकाणी हे जोडून आलेलं आहे, म्हणून हे कर्मणी प्रयोग या ठिकाणी होणार असेल. पर्याय नंबर सी. त्यानंतरचा प्रश्न 15वा, खालील नामासाठी योग्य ध्वनिनिवर्धक पर्याय निवडा. तर या ठिकाणी तर गायीचे हंबरणे तसे कोंबड्याचे काय, म्हणजे की हा सहसंबंधचा बेसिक क्वेश्चन आहे. तर कोंबड्याचं काय असतं, जे की आरवणे हे असतं, म्हणून पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 16वा प्रश्न, अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखलं जातं खालीलपैकी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की सी, पु ल देशपांडे. म्हणजेच काय, तर पु ल देशपांडे यांना जे आहे थोडक्यामध्ये जे की अष्टपैलू साहित्यिक म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होईल. त्यानंतरचा 18वा प्रश्न, अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. या ठिकाणी आजी नातवासाठी स्वेटर विणते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी विणते हे जे आहे जे की अधोरेखित या ठिकाणी केलेलं आहे, तर याचं मूळ रूप आपल्याला सांगायचं आहे. तर काय होणार असेल याचं मूळ रूप, जे की पर्याय नंबर ब, विणणे हे होते. विणते हे क्रियापद आहे आणि विणणे हे या मूळ धातूपासून तयार झालेलं आहे, म्हणून पर्याय नंबर याचं ब हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, पुढील वाक्यातील उद्देश विस्तार कोणता. पुढील वाक्यातील, तर बाबळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगाशोक भरली होती, शिगाशोक भरलेली होती. तर याचं काय उत्तर होईल, तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ड, जे की बाबळीच्या काटेदार फांद्यांनी या ठिकाणी होणार असेल. तर कर्त्याविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना आपण उद्देश विस्तार असं म्हणतो. तर इथे कशाने भरली होती याचं वर्णन बाबळीच्या काटेदार फांद्याने असं केलेलं आहे, त्यामुळे पर्याय नंबर याचं ड हे उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा पुढील 19वा क्वेश्चन, पूर्णभ्यास्त शब्द कसा तयार होतो यापैकी. तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, एकाच शब्दाची पुनरावृत्ती हो. तर जेव्हा एक पूर्ण शब्द पुन्हा पुन्हा येतो तेव्हा त्यास पूर्णभ्यास शब्द असं जे आहे ते म्हणतात. तर हे डेफिनेशन तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून घ्या, कारण का उद्या तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये देखील येऊ शकतं. पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 20वा प्रश्न, खालील शब्दातून मुलगी या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा. तर मुलगी या शब्दाला पर्यायी शब्द निवड सांगायचा आहे, म्हणजे की त्याचा समानार्थी शब्द थोडक्यामध्ये. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, तनुजा या ठिकाणी हे होणार असेल. जसं की तनुजा म्हणतात, सुता, आत्मजा हे मुलगी या शब्दाचे थोडक्यामध्ये समानार्थी शब्द आहेत. पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 21वा प्रश्न, शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा खालीलपैकी. तर यापैकी प्रात्यक्षिक हा शब्द कोणत्या प्रकारे लिहिला जातो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ए, जे की प्रात्यक्षिक या प्रकारे हा लिहिला जातो, म्हणून पर्याय नंबर याचं ए ह्या ठिकाणी जे हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील 22वा प्रश्न, जे की हा प्रश्न रिपीट झालेला आहे त्यामुळे आपण हा पुढे प्रश्न घेऊ. तर निसर्ग कवी म्हणून कोणास ओळखलं जातं खालीलपैकी. तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ए, नाम
महानोर यांना जे आहे निसर्ग कवी म्हणून ओळखलं जातं. पर्याय नंबर याचं ए ह्या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतर 24वा प्रश्न, चिरकालचा विरुद्धार्थी शब्द कोणता पुढीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की अल्पकाळ हा होणारा असेल. तर चिरकाल म्हणजे दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी, तर अल्पकाळ म्हणजे की थोडा वेळ, हे एकमेकाचे विरुद्धार्थी आहेत. पर्याय नंबर याचं ब थोडक्यात उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 25वा प्रश्न, पुढील शब्द प्रकारास काय म्हटले जाते? जा, ये, कर, बस, बोल, पी हे कोणते आहेत? तर शब्द प्रकार सांगायचा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की हे सगळे सिद्ध शब्द आहेत. जे शब्द भाषेत मूळचेच असतात आणि ज्यांना कोणतेही प्रत्यय किंवा उपसर्ग लागलेले नसतात त्यांना सिद्ध शब्द किंवा धातू असं जे आहे ते म्हणतात. म्हणून पर्याय नंबर याचं या ठिकाणी याचं जे की उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर लगेचच्या लगेच आपली स्पेशली बॅच मित्रांनो जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण काही ए टू झेड महिला व बालिकाच्या संरक्षण अधिकारी करिष्ठ पदाचा अभ्यासक्रम मित्रांनो आपण कव्हर केलेला आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.